आमच्या गाडी बुडी होती, मी लहान होतो, माझ्या पोट दुखे. काय दुखे मला? पोट दुखे. बा म्हटलं माझ्या पोटचं दुखतं. म्हटलं औषध घेतलं, बसलंच नाही. म्हटलं तर जीवन मिक्सर घे म्हणे. म्हटलं पूर्ण मिक्सर केलं. म्हटलं काही जमलं नाही. म्हटलं तसं म्हणे अंबा माय म्हणे का तुझी जागा तिथे म्हणे मंगळवार दिवशी म्हणे तिथं आखत घेऊन जाऊ म्हणजे आपण. चल म्हटलं म्हटलं आखत घेऊन. मग मामाने जेवारी घेतली, अंगावर अशी उचलली नेलं. म्हणजे बुढीपाशी मंगळवारी त्या बुढीच्या अंगात अंबा माय येत होते. 10-11 वाजले असं 100-200 भक्त मंडळी जमली. हिच्या अंगात अंबाबाई आली. उदो उदो ग अंबाबाई उदो. अल्लोगा अंगावर पडते. अल्लोगा तिथं भोग पळालो. मोठी म्हातारी ना गडगड फिरे बा म्हणे म्हणे तब्येत जास्त पुढे हे पोराची खराब आहे म्हणे. तेवढी जोराने घुमायला लागले. तिच्या कमरेला होती पिवशी. पिवशी अशी 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 उठत आहे. त्या पिवशी होते 3 लाख रुपये त्या होती. निऱ्या नोटा होत्या 20-20च्या. ती पिवशी अशी अशी हालत आहे. त्या बुडीच्या अंगात आल्यावर लक्षात आलं का पिवशी पडते. आणि पिवशी पडली का नुकसान होते. ती पिवशी अशी ओहळली. अंगात सुरूच आहे. नवरा होता माग ती बुटीचा बुडा. निंबो घेऊन गोमित्र घेऊन. माय काय पाहिजे तुला काहीच नाही पाहिजे. पिवशी काढली. नवऱ्याने म्हणे हे घे हे घे हे घे हे घे हे घे. त्याने म्हणे हे घे हे घे हे घे. तो होता तू. त्याचा काही हात पडला नाही. तर मंडळातल्या माणसाला हात घातला. म्हणजे द्या महापाशी. ते बुडी म्हणे एवढा फरक आहे आता. तिथे बरोबर मिळालं. हे दुसरा वैभव. पहिले नवऱ्याने म्हणे हे घे. तो दूर होता. मंडळ द्यावा झाले. अंगात जेव्हा दिसते का सरकायची ना खाऊ. तुकाराम महाराजांना सिद्धी प्राप्त होती. आणि तुकोबाराचं ध्यान भरलेलं होतं. आणि काय जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, तुर्यागा आणि उन्मनी अवस्था जेव्हा प्राप्त होते आणि तेव्हा सकळ सिद्धी प्राप्त होते. पण लुटमार कोणाची केली नाही. तुकोबारा गाथा लिहायला लागले. 5वा वेद त्याला म्हणतो आपण. ते लिहायला लागले तर रामेश्वर भट्ट आला. रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांची परीक्षा घेतली. कोण तुका? काय करतोस तू? तू वेद लिहितो आहे, तू गाथा लिहितो आहे, तू आमच्यापेक्षा हुशार झाला, तुला काय वाटायला लागलं? अरे वेदाचा तो अर्थ आमाशीचा धावा, येरायली व्हावा भार माझा. हो तू लिहितं का? हा मी लिहितो. तर अत्याचार तुकाराम रामेश्वर भट्टाने केला. मंबाजी भटाला काठीनं मारायचे प्रयत्न केले. मंबाजी भटाने काठीनं मारलं. काठ्या अंगावर मोडल्या गेल्या. तर काठी वाजायची. मंबाजी भट, रामेश्वर भट्ट अनेक लोकांनी तुकाराम महाराजांवरच नाही सर्व संतांवर अन्याय झालेला आहे. तरी पण तो अन्याय सहन करून हातात झाले नाही, हिंमत सोडली नाही. धर्माचं पालन करण्याची जी निष्ठा होती ते कमी होऊ दिली नाही. देश और धर्म से हम प्यार किया करते हैं, तन पे आने वालों का हम खून पिया करते हैं, देश का नाम हर वक्त लिया करते हैं, वक्त आए तो हम जान भी लिया करते हैं. बोला भी सीना है हमारा, शेर जैसी ताकत है, लाखों दुश्मन की मुंह तोड़ने की हमें आदत है. बिना तलवार से हम दुश्मन को हिला सकते हैं, पिला के याद दुश्मन को पानी भी पिला सकते हैं. अंगावर काठी मोडली. मंबाजी भट घरी गेले. तुकाराम महाराज संध्याकाळी कीर्तन आहे आणि अंगावर तो पूर्ण सूज आहे. अंगावर सूज आहे, ताप अंगाला आलेली आहे. आणि तुकाराम महाराज कीर्तनामध्ये उभे झाले. मंडळी पाहिली. एवढ्या मंडळीमध्ये फक्त मंबाजी भट कीर्तनात दिसले नाही. आणि विद्वान जर कीर्तनामध्ये नसेल तर कीर्तन सांगावं कोणाला? आणि आपल्या तर कमी जास्त पण असं तर चुकी कारण तरी कोण? पण विद्वानाची या कीर्तनामध्ये गरज आहे. मंबाजी आज दिसत नाही बट थकले असतात मंबाजी. कारण मंबाजीने मला काठीनं मारलं मगाशी. माझ्या अंगावर तर वय आले, तिचे हात तीच दुखले असेल म्हणून नसेल आले. थांबा 10 मिनिटं, मी मंबाजीला बोलवून आणतो. तुकाराम महाराजांना कीर्तन बंद केलं.
ज्यानं काठीनं मारलं त्यांना आवाज दिला, मम्माजी चला कीर्तनात, तुमची आवश्यकता आहे, तुम्ही आम्ही गुरुजी आहे, आम्ही तुमचे विद्यार्थी आहे, तुमच्या समोर आम्हाला पेपर सोडवायचा आहे आणि मार्क टाकणं तुमचं कर्तव्य आहे. मम्माजी भटांड तुकाराम महाराजकडे पाहिलं आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. तर मी तुला मारलं नाही, तू मला पुन्हा बोलावले आला, काय अंतःकरण तुझं असेल. बाकी लोक म्हणजे तुकाराम महाराज तुम्हाला मम्माजी भटानं मारलं, तुम्हाला रामेश्वरांचा शड केला, इतर लोक शड करतात, तुमचा गाथा बुडवला, पण तुम्ही काही बोलले नाही कोणाला. लोक तुम्हाला किती बोलतात. तुकाराम महाराज काय बोलायचं आहे. नवे तुका माने दिसत कोणाचं मन दुखवणार नाही. कारण माझ्याचा जो कडूपणा होता तो निघून गेला आणि प्रेमळपणा वाचा माझी रसाळ झाली. कशामुळे महाराज. पहिले चरणात तुकोबा केले पांडुरंगे आमच्यातला तर कडूपणा चालला गेला. आता जे लोक वाचाळपणा करतात, जे लोक आम्हाला बोलतात, त्यांनी काय बोलत आहे. अनंत वाचाळ बरड ही बरड त्या कैसा गोपाळ पावे हरी. जाऊ द्या तिकडे, आपला विषय नाही आणि आम्ही बोलणार नाही. पिकली या शेंद कडूपणा गेले. म्हणजे काय तुम्हाला शेंद म्हणजे तुम्ही काय समजले. शेंद कोण्या बहिणी माहित आहे. शेंद म्हणजे का मा शेंद मलाही माहित नाही काय कुठं. हा तसंही बाईले असं बाकीचं काहीच नाही माहित राहत. चित्र की आल्याला बाया तर बस बसल्या असं बसते. सांग बाबा काय सांग काय करावं लागते. म्हणजे येते नव्हती या बुढी आणलं तर अजून कीर्तन नाही पाहिलं. कीर्तन पाहत वेगळं आहे, सिरियल वेगळं आहे, कीर्तन ऐकायचं असते. कीर्तन काय बाया असतो होय ते बाकीचं अभ्यास नाही राहत. पण घर मात्र चालते व्यवस्थितच. बाई किती की अंगठा वाहत असन आणि माणूस कसे असन तर बसून त्याला जाग्यावरच. हे ताकद आहे तुमच्या अवतार अल्लग अल्लग बदलते. तुम्ही देवीचाच अवतार आहे. तसे देवीचे 9 अवतार बदलते. नक्की 2-3 तुमचे बदलते. माणसापाशी पैसे असन त्याच्यापाशी पैसे कसे काढा अवतार बदलून जाते तुमच्या त्याने गैऱ्या देऊन ते घेतले काढून पैसे. हे समजून कुठं त्याला काय जास्त नखरे केले. तो घरी आला असेल तर खबरदार दरवाज्यात पाय टाकला तर माझ्यासारखी वाईट नाही. मग त्याची पुरी उतरते खाली. एवढा पावरही तुमच्यात आहे. पण तुम्हाला इकडून नाही. पण तुम्ही गवळला घेऊन भजन घेतलं म्हणजे मस्त म्हणता. माझ्या नवीन निघाल्या. आमच्या गावाला भजन चालू होतं गणपतीपासून तर दुर्गादेवीपर्यंत. काय बुढे येणं भजन म्हणते, काय बुढे येणं मथाऱ्या बुड्या भजन म्हणल्या. मुलीचं नाव तर काना माझ्या मना मथारी बुढी 17 वर्षाची. मुलीचं नाव तर काना माझ्या मना तुझ्यासाठी
आली वनात. ते वय आहे का म्हणून वनात जायचं? काय नाही गेली वनात? भगवत सोडलं तर पाहिजे भजन काही काही. पण आहे ते खरं तर तुझ्यासाठी आली वनात. काही भजन आहे हे भजन कुठचं असं? गावातलं भजन आहे का हे कुठचं भजन असं? जंगलातलं. माझ्या कामाला गेल्यावर म्हणता येईल मुळीच नव्हतं रे माझ्या मना पैशासाठी. कामागिमाने गेल्यावर म्हणते का माहीत नव्हते मी पण पैसे भेटून राहिले कामाला. काय नाही कोण काय नाही गवळा काही म्हणणार तुम्ही माझ्या मग म्हणू नका असं म्हणणार नाही ते. बरोबर आहे का नाही? तुझ्यासाठी सोडले घरदार काय तुझ्यासाठी सोडीला संसार. मुरली वाजवी तो काना तुझ्यासाठी आले आता तुम्ही फक्त पहिलं क्षेत्र मुलीच नव्हतं रे माझ्या मनात नव्हतं म्हणते ना. मग गेली काय वना गवळण ही चुकीची आहे. रस्ते पाहिजे मनात होतं म्हणून गेली का नव्हतं म्हणून गेली होता. ह्या गवळणा आपल्या वय नाही. ह्या गवळणा काही म्हणू नका. ह्या गवळणा काही तुकोबायच्या नाही, नामदेवरायची नाही, निळोबारायची नाही, तुकडोजी महाराजची नाही. कोणतरी मनातलं कानातलं ध्यानात लिहून टाकलं आणि गवळण. एक जुनं गाणं होतं आमच्या लहानपणी. सारे रिश्ते नाते मैं तोड़ के आ गई लो मैं तेरे वास्ते सब छोड़ के काय विषय आपला किती भुललं बोलतो मी म्हणू नका असं म्हणणार नाही. पण चुकीच्या कडून राहिले काही काही बुड्या दिमतीत गाणं म्हणते दिवसा 12 वाजता उन्हीच समजा एवढ्या उन्हीत जर तिने असं गाणं म्हटलं तुम्ही काय समजा मोठी बिंदू पिकला बा सोपाय नाही. मोठी बिंदू पिकला ऑपरेशनवर डोळे आला म्हणून तिने उन्हीत अंधार दिसून राहिला. दिवसाचं गाणं नाही हे काही. हे गाणं रात्रीचं आहे. ती रात्रीची दिंडी असली तर हे गाणं म्हणता येते. ठीक चालणं असलं तर रात्री गाणं म्हणता येते. अभय आल्यावर हे गाणं जमत नाही. चालणं दिसत असतायचं बाबा काय करावं. विषय आपला तो नव्हता. विषय आपला असा होता पिकली या शेंद. कोण पाहिलं शेंद आहे ते सांगा म्हणजे पाहिलं म्हणून नाही पाहिलं. तुम्ही पाहिलं बघू सांगा. तुम्ही पाहिलं नाही तुम्ही पोरगो का पोरगी वर आहे परी शब्द बरं आहे. हा ऐसा परी तैसा परी नावाचे परी काही बात नाही आहे. आनंद आहे. मग लेकरं माझ्यासमोर म्हणजे मला आनंद वाटते. लेकराची एक कीर्तनामध्ये गरज आहे. आता म्हणते सवय जर पडली ना तर पडली सवय. पडले वळले इंद्रिया सफळ भाव तो निराळा नाही तुझ्या. आणि आतापासून हे महत्वाचं आहे. मथारपणात हे मग तुमच्या आधी पुढे येणार आहे. असं आहे ओला म्हणजे ओला बासा असला जेवढा बागवान तेवढा बागवता येईल असा. किती बागवा ओला बासा. पण बासा जर वाढला आणि मग जर बागवतो म्हटलं तर बासा मोडते का नाही. राघोच्या गळ्यावर खंड राघोला बोली शिकवायची आहे तर राघोच्या गळ्यावर खंड फुटे म्हणजे राघोला बोली शिकवता येते. राघोच्या गळ्यावर खंड फुटला राघो बोली शिकणार नाही. राघोचं वय झालं. अंगाच्या स्वतः हातीच्या पळतच लागेल. चाकावर माती असते कुंभाराच्या तेव्हा कसा आकार द्या त्याचा आकार देऊ शकता. पण भट्टीत माल भाजल्या गेला आणि मग म्हणून नक्षी काळजी राहिली जमणार नाही. म्हणून हे आता वय बरोबर आहे. विषय आपला असा पिकली या शेंद कडूपणा गेले. शेण म्हणजे आता बघला आपण आता तो कामाला शेतात वावरात समजा तर शेरणी नावाचं पदार्थ आहे. फळ आहे कोणतं तर तुम्ही काय म्हणता त्याला त्या भागात
शेलनी का शरणी शेल हा शेलनी आम्ही म्हणतो शेरणी तिकडे शेरणी होते शेराची समजा आम्हाला पडली सवय तिची आता काय बोलत आहे भाषा त्यांना काय करत आहे जिल्हा बदलला का थोडीफार भाषा बदलते तुम्ही बदलली पाहिजे सगळे सारखे जण कसं होणार आहे शेलनी समजा शेलनी जेव्हा यायला लागली तेव्हा कशी असते शेलनी नाही कडू सोडा रंग कसा आहे जेव्हा हिरवा रंग आहे हिरवा रंग तुम्ही काय समजले सांगा हिरवा रंग म्हणजे काही बाया म्हणती एकमेकीने तू म्हणते बाई आपल्यापर्यंत बाई हाय की बाई चांगली बिचारे पण हिरवीच लय आहे हिरवी आहे म्हणजे कशी आहे म्हणजे कशी आहे हिरवी आहे याचा अर्थ हिरवी आहे म्हणजे जैरी आहे म्हणा शेंनी हिरवा रंग राहते आणि खाल्ली तर कळू राहते आणि तिच्यात ते ताकद असते नवीन असली तर तिच्यात त्याचा अहंकार असते ताजेपणा म्हणतो आपण अहंकार जास्त असते आणि जेव्हा ते शरणी पिकते तेव्हा काय होते मग त्या शरणीचा कलर बदलते रंग कोणता येते पिवळा येते हिरवा रंग गेला पिवळा रंग येते आणि ती शरणी पिकली का तिच्या लवचिकता येते टाईटपणाची आता निघून जाते आणि खाल्ली तर पहिल्यावानी कळून राहत नाही त्या शरणीमध्ये बदल होते त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाच्या भक्तीमुळे हरिपाठामुळे पांडुरंगाच्या त्या पंढरपूरच्या वारीमुळे आमच्या जीवनात बदल असा झाला पिकली आहे शेंदे कोळूपणा गेले म्हणून आम्ही वाचनपणा करत नाही आम्ही लोक बोलले ते सहन करतो सबसे मीठा बोल बाबा सबसे मीठा बोल ज्ञान की गठडी खोल उसमें लाल भरे है अनमोल तुमच्या आमच्या देहरूपी तुमची आमची बासरी आहे आणि बासरीला 9 छिद्र आहे किती त्या बासरीला 9 छिद्र आहे आणि बासरी कोणती 9 छिद्राची असते 6 असे असते 6 बोटाचे एक असते इकडून असं गेलेलं छिद्र एक असते अधिक इथं आणि एक असते इथं आणि एक फुकाचं 7 2 9 तर नक्कीच आहे आपली ही बासरीच आहे तशी पण जे बासरी स्वरात वाजते आणि आपल्या बासऱ्या कणसूर वाजते म्हणजे आपल्या स्वरामध्ये कचरा अटकलेला आहे वाचारपणा आपण करतो कुकडे बासरा वाजते बऱ्याच लोकांना अजून माहित नाही कीर्तन कायले म्हणते गेलोच पाहिजे का कीर्तनात घेतलंच पाहिजे का दर्शन काय गरज आहे घ्यायची आपली कुठंच जायची गरज नाही माणसाचं मन सफा पाहिजे साबण खाल्ली का ते मन तर सभा होत नसते आंघोळ केल्यानं शरीर स्वच्छ होते पण अंतकरण स्वच्छ होणार नाही साबण खाल्ली होतं मग होईल भाऊ असं ते मन सभा झालाय काय लावत्या म्हणाल त्या अरे साधू संत सांगायला लागले माझी गोधडी झाली जुनी माझी गोधडी जुनी झाली आणि तुमच्या गोधड्या काय जुन्या वाजा राहिल्या म्हणता का तुम्ही तुमचे गोधड्या जुन्या झालेल्या आहे पण तुम्हाला माहीत नाही पडून राहिल्या लोक कीर्तनामध्ये करून नाही तसं माहीत करून पाहिजे काय करणार त्याचे भजन अलग आहे कारण अंदर करून द्यायला कीर्तनात बाबाई दर्शन आत्मजोग कोण घेत नाही धरून नमस्कार करून करतं त्याचं उत्तर आहे मैली चादर ओळखे कैसे द्वार तुम्हारे आऊ हे पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्माऊ म्हणजे मैली चादर आणि कबीराचं प्रमाण आहे अष्ट कमल का चरखा बनाया पाची तत्व ने भूनी नवद समास गुणन को लागे मूर्ख मैली पिनी जदरिया तुमच्या आमच्या चादरी धुवायला आलेल्या आहे या चादरी धुवायचे असेल 27 सुरू झाला आपला तारीख काही झाला सुरू 22 तारखेला सुरुवात झाली त्या सप्त्याला आणि मार्गशीर्ष महिना आता आहे ध्यान ठेवा हे तुमच्या आमच्या गोधड्या जर धुवायच्या असेल तुमच्या देहरूपी गाडीची वॉशिंग आणि सर्व्हिसिंग करायची असेल तर 22 तारखेपासून ते 29 पर्यंत प्रत्येकाच्या गाड्या आबाजी महाराजच्या वर्कशॉपमध्ये लावा आणि आपल्या गाड्या वॉशिंग आणि सर्व्हिसिंग करून द्या कोणीही रोड न फिरा धक्का लागत
आबाजी महाराज वर्कशॉप जणूना इथं सर्व प्रकारची वॉशिंग सर्व्हिसिंग केल्या जाईल. दिनांक 22 ते 29 या कालावधीत आपापल्या गाड्या इथं लावायचे प्रयत्न करा. वॉशिंग सर्व्हिसिंग करून घ्या. कोणी रोडनं फिरा धक्का लागणार नाही. आवरेज चांगला दिन हे सेंटर हे ध्यान देवा. पण आपण येत नाही. इथं का महाराज हे बाकीच्या पाण्यात धुतल्यापेक्षा हे ज्ञान गंगा इथं अवतरलेली आहे. आणि ह्या ज्ञान गंगेमध्ये तुम्ही जर स्नान केलं, देवरूपे गाड्या शुद्ध जर केल्या, अंतर्गत शुद्ध झालं, तुमचं परिवर्तन झाल्याशिवाय राहिलं नाही. याच्याकरता या सप्त्याचं आयोजन महत्वाचं आहे. शेंद पाहिलं पिकले शेंद कडूपणा. आता शेंदीचा कडूपणा गेला असा माणसाचा गेला पाहिजे. तुकाराम महाराज माझा गेला. बरेच लोक अजूनही कडूच आहे. कुकड्या कुकडेच बोलते बघ. काही महाराज की कुठले महाराज जन्मले काय तिथं कीर्तन असं काय काही आहे कीर्तन महाराज दिवशी मी झालो आज उलटेच लोक बोलते बघ. एका माणसाने मला जेवायला बोलावलं. म्हणे महाराजने जेवायला बोलावून घेऊन ये. म्हणजे पोट्ट आलं. म्हणजे महाराज तुम्हाला जेवायला पाटलाच्या घरी बोलावलं. मॅडम मी आता जेवत नाही म्हटलं. मला भूक नाही. मी नंतर जेवण म्हटलं 12 वाजता कीर्तन झाल्यावर. ते पोट्ट गेलं सांगत. आता जेवण त्याच्या घरी पोट्ट गेलं सांगत. तर महाराज म्हणते बा मी नंतर जेवण सध्या जेवत नाही. तो पाटील म्हणजे तुम्ही बसा. अय त्या महाराजने मी आणतो असा कसा येत नाही तर पाहतो. काय हे काय काय तो येत ना साऱ्या गोष्टी म्हणून आहे ना. असा कसा येत नाही तर पाहतो. पण तो आला मला बोलावले. पडोळे महाराज कोण आहे? पडोळे महाराज कोण आहे? काय म्हटलं मी आहे. चला जेवाले. चला जेवाले. तुम्ही काय समजता मला मी आलं बोलावले. चला जेवाले. तुम्ही काय समजता मला मी आलं बोलावले. मी म्हटलं आता जर गेलो नाही ह्या लातात ते. मी म्हटलं तुम्ही चला. म्हटलं पुढं मागून मी येतो. म्हटलं माया मागाच्या कमता बसलेले लगेच असा झाला. चला जेवाले. तुम्ही काय समजता मला मी असंच करेन. आता असा कोण काही अकडेन तो घरचा बरा असेल ना. वाचायला भरला होता ना. पाटील की होते त्याच्या आम्ही काय करा लाव का काय बाबा जा म्हटलं येतो. मोठे इकडे बरं म्हटलं तर आमच्या गावातला भोपतराव पाटील आहे म्हणे. किती सुखी आहे म्हटलं करता तर 200 एकर जमीन याच्या घरी आहे म्हणे. जमीन काय एकच घेतली काय म्हटलं नाही म्हणे. यानं व्याजानं पैसे वाटले म्हणे. 7 दाबले म्हणे. यानं 5 रुपयानं बोली केली म्हणे. 7 रुपयाने हिशोब केला म्हणे. म्हटलं का तो असा वापरते रे. म्हणजे एवढा वापरतेला का तो म्हटलं असा कोण वापरते रे. म्हटलं उच्ची हात करते. म्हटलं हात चालते. म्हटलं तो अकळच नाही काही म्हणे. मी म्हटलं असं हात करते म्हटलं उच्ची आणि अकळच नाही म्हणतं. म्हटलं नाही म्हणे तो अकळच नाही काही म्हणे. मॅडम हात उच्ची काऊन करते. त्याच्या बगलीत बेडा आले. आता एवढा मोठा श्रीमंत माणूस वाचाळपणा केला नाही. काय सुखाय बे तुले. काय नाही वाचाळपणा करू नये. महाराज ते वाचाळपणा करू नका. कोणाचे मन दुखू नका. आणि बोलत असेल तर प्रेमानं सर्वांशी बोलायचे प्रयत्न करा. वाचा रसाळ करा. आणि वाचा रसाळ करायची असेल तर भक्ती रस घ्यायचे प्रयत्न करा. तुकाराम महाराज सांगतात प्रेम रस बैसली मिठी चरण देखलिया प्रेम रस बैसली मिठी. आणि तो प्रेम रस आणि त्याचं नाव आहे भक्तिरस. आणि त्या भक्तिरसाचं वाटप करणारे आमचे आदरणीय आमचे खोळे महाराजजी. त्यांच्या मुखातून या भक्तिरसाचा वाटप होत राहिला आहे. त्या वाटपामध्ये सज्ज राहा आणि तो वाटप घ्यायचे प्रयत्न करा. उसाच्या रसापेक्षा पायनॅपल पेक्षा ह्या भक्तिरस बरा आहे.
पायनॅपल, उसाचा रस, मिरिंडा, कोका कोला, थम्सअप, लेमन, ऑरेंज, स्प्राईट, गोल्डबॉट, लेमन, आणि काय फंटा, पेप्सी, माझा, किती नाव आहे रे बाबा. हे रस अलग अलग रस आहे, ज्यानं निकच माणसं होऊन राहिले ते रस आहे. पण याला ब्रह्मरसानं फार तुम्हाला आनंद मिळेल. तुकाराम महाराजांचं ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वाढेल. मग तू अवघा सुखरूप होशी आणि जन्मजन्मीचे दुःख विसरशी. आणि आम्ही त्या दुःखातून मुक्त झालो, आम्ही सुखाकडे वळलेलो आहोत. आता आमच्यातला वाचाळपणा गेला. तेवढंच नाही तर आम्ही एवढा इंद्रियावर विजय प्राप्त केला. कसा काय महाराज दुसऱ्या चरणामध्ये